नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केएस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्राच्या आग्नेयस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, रॉजर फेडरर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉन टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महेशला आंबा आवडतो या वाक्यातील आंबा हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय दर्शवतो? महेशला आंबा आवडतो या वाक्यातील आंबा हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 करता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या घटनांना 125 वर्ष पूर्ण झाली नाही? खालीलपैकी घटनांना 125 वर्ष पूर्ण झाली नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चौरी चौरा घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, उदंड मार्तंड हे कोणत्या भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे? उदंड मार्तंड हे कोणत्या भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 2019च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची डॅशची भाषा आहे? 2019च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची डॅशची भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिंदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नुकतीच भारतात प्रसारणाशी संबंधित सेवांसाठी सुरू केलेल्या वेबसाईटचे नाव काय आहे? नुकतीच भारतात प्रसारणाशी संबंधित सेवांसाठी सुरू केलेल्या वेबसाईटचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्या वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्नूकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, प्लॅस्टिक करार सुरू करणारा डॅशहा आशियातील पहिला देश बनला आहे? प्लॅस्टिक करार सुरू करणारा डॅशहा आशियातील पहिला देश बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, माधवपूर मेळा हा सांस्कृतिक मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? माधवपूर मेळा हा सांस्कृतिक मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चौथ्या भारत अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय संवादाचे यजमान कोणते शहर आहे? चौथ्या भारत अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय संवादाचे यजमान कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सोन्याचा जागतिक सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे? सोन्याचा जागतिक सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात जास्त श्रीमंत राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात जास्त श्रीमंत राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19,
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लसीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणची स्थापन केली? अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? ऑप्शन क्रमांक 3 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सायमन कमिशनला सहाय्य करण्यासाठी डॅशच्या समितीची स्थापना करण्यात आली. सायमन कमिशनला सहाय्य करण्यासाठी डॅश समितीची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी शंकर नायर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मसुदा समितीचे डॅशचे उपाध्यक्ष होते. मसुदा समितीचे डॅशचे उपाध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 2 सय्यद मोहम्मद सदुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील कोणत्या शहरातून दर दक्षिण कॅरिडॉर म्हणजेच महामार्ग जात नाही? भारतातील कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॅरिडॉर म्हणजेच महामार्ग जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बिजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्य डॅश या नावाने ओळखतात. कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्य डॅश या नावाने ओळखतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लॉसम शॉवर्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॉक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॉक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 रबर माल उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे? कोणत्या कारणांसाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महर्षी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली? महर्षी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली? तर ऑप्शन क्रमांक 4 LLD हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅशच्या जिल्ह्यात आहे? संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅशच्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण जागा किती आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण जागा किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना केव्हा झाली? द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1820 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तात्यासाहेब करंदीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅजाशी जगातील पहिली धरणविरोधी चळवळ होती? डॅजाशी जगातील पहिली धरणविरोधी चळवळ होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मुळशी सत्याग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्वच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 माउंट बॅटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे?
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा, घटक राज्याच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्याच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा, ग्रामसभेच्या बैठक वर्षातून किमान किती वेळा घेतल्या जातात? ग्रामसभेच्या बैठक वर्षातून किमान डॅश वेळा घेतल्या जातात, तर ऑप्शन क्रमांक 3 4 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा, गावात कोतवालची नेमणूक कोण करतो? गावात कोतवालची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा, अश्वसित रोजगार योजना भारतात डॅश पासून लागू करण्यात आली. अश्वसित रोजगार योजना भारतात डॅश पासून लागू करण्यात आली, तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा, कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा, 1890 मध्ये डॅश हे पुणे करार सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. 1890 मध्ये डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले, तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा, बहिष्कार हे अस्त्र परकष्टेचा उपाय म्हणून रोखून ठेवावे असे कोणाचे मत होते? बहिष्कार हे अस्त्र परकष्टेचा उपाय म्हणून रोखून ठेवावे असे कोणाचे मत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा, गोखले यांच्या तोडीचा लोकसभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे उद्गार कोणी काढले? गोखले यांच्या तोडीचा लोकसभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे उद्गार कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, 11 एप्रिल 1939 रोजी मुंबई शहरातील ब्रिटिश गिरणीच्या 7 महिने संप कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? 11 एप्रिल 1939 रोजी मुंबई शहरातील ब्रिटिश गिरणीच्या 7 महिने संप कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 श्रीपाद अमृत डांगे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राच्या संपादकांना ब्रिटिश सरकार विरोधी लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही? पुढीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राच्या संपादकांना ब्रिटिश सरकार विरोधी लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात, तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? लहानपणी मी व्यायाम करत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा, तर ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा, तर ऑप्शन क्रमांक 2 संकेतार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा, तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात? भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॅश यांना म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 1
डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? खालील शब्दांतील धातुसाधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालील योग्य शब्द ओळखा. खालील योग्य शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 घनश्याम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा ओळखा. छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 डायमंड मॅगसेस पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराची उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कंपन गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संवादाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. तर ऑप्शन क्रमांक 1 4°C हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 म्युकरमायकोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 नेमबाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आशियाटिक लायब्ररी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय? कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 एखादे काम करण्याची प्रतीक्षा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904
1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 धनुर्वात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? आईवडिलांनी मुलांना मायेने वाढवले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सकारात्मक भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 औरंगाबाद शहर डॅशच्या दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅशच्या दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे. कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुफरच्या पेशा यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वीस पाघे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चेनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जगातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल.